जर तुम्ही वारी कधी पाहिली असेल, तिचे फुटेजही पाहिले असेल, तर तुम्हाला चांदीचा एक दांडा घेऊन उभा राहिलेला एक माणूस दिसतो. त्यांच्या एका आवाजावरती अख्खी दिंडी शांत होते. अख्खे टाळकरी असो, मृदुंग वाजणारे असो, कोणीही असो, त्या एका माणसाच्या एका शिट्टीवरती, एका आवाजावरती पूर्ण दिंडी शांत करण्याची ताकद असते, ते म्हणजे चोपदार. आणि आज मी मुक्ताईंच्या पालखीत आहे. मुक्ताईंच्या पालखीत चोपदार असणारे पंकज महाराज पाटील हे आपल्या सोबत आहेत. तर मी त्यांच्याकडनं त्यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. तर विचारते मी महाराजांना पहिला प्रश्न की महाराज, वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही कीर्तनाला उभे राहिलात? मी हरिभक्तपरायण पंकज महाराज पाटील भानगुरेकर मी बालवयामध्ये जवळपास 11 वर्षाचा असतानाच कीर्तनाला उभा राहिलो. 11 वर्षाचा असताना शालेय शिक्षण घेत असताना मला परमार्थाची आवड होती. तसे वंश परंपरागत वारकरी संप्रदायाचा विचारवश आमच्या घराण्यामध्ये आहे. आमची आई आम्हाला बालवयामध्ये संत नामदेव महाराज, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई यांच्या बालकथा, त्यांच्या ज्या काही बाललीला आहे त्या सांगायच्या. अंतकरण भरून येणार अशा त्या बालकथा आई साहेबांच्या, मुक्ताबाईंच्या, ज्ञानोबारायांच्या, निवृत्तीनाथांच्या, सोपान काकांच्या असायच्या. त्या गोष्टीने मी भारावून गेलो आणि मला त्यामध्ये फार मोठं असं श्रवण केल्यानंतर रुची माझी वाढली, इंटरेस्ट वाढला तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर. आणि मग असे संतांचं चरित्र ऐकल्यानंतर, वेगवेगळ्या कीर्तनाच्या माध्यमातून बाबांसारख्या महात्म्यांची कीर्तन ऐकल्यानंतर आपणही कीर्तन केलं पाहिजे. मी लहान असताना जसं कीर्तन जिथं ऐकलं तेच पुन्हा संध्याकाळी लहान मुलांच्या समोर कीर्तन करून दाखवायचं, असं बालवयापासूनच मला तो एक आवड, एक प्रकारचा छंद होता. नंतर 11 वर्ष झाल्यानंतर बालसंस्कार शिबिर अधिक्रम असे काही कार्यक्रम अटेंड करून मग पहिल्याच वेळेस मी 11 वर्षाचा असतानाच कीर्तनाला उभारलो. आणि जी एक तुमची ओळख आहे सध्या चोपदार म्हणून, म्हणजे अगदी 6 फुटाचा माणूस जसा चांदीचा तो दांडा घेऊन, त्याला काय म्हणतात? चोप म्हणतात त्याला. काठी असते चांदीची. तिचं महत्व असं आहे, पालखी सोहळा थांबवायचा असेल किंवा आपण विश्रांती या ठिकाणी आल्यानंतर जी समाज आरती आहे, समाज आरती करताना सूचना देण्याकरता चोप वर केल्यानंतर त्या ठिकाणी लाखोच्या संख्येमध्ये भाविक, हजारोच्या संख्येमध्ये किती जरी भाविक असला तरी टाचणी पडेल इतका आवाज येतो, असं त्या काठीचं महत्व आहे. आणि ती काठी माझ्याकडे तो संस्थांनी आधी करून बाबा वगैरे यांनी तो मान दिलेला आहे चोपदाराचा. आई साहेबांची सेवा म्हणून मी अखंडपणे, अविरतपणे करत आहोत. आता किती वर्ष झाले तुम्ही चोपदार म्हणून सेवा देत आहात मुक्ताईंच्या पालखीला? आणि त्यातला असा एखादा किस्सा आहे का जो तुम्हाला खूपच आनंद देऊन जाणारा आहे आणि खूप सॅटिस्फाईड आपण म्हणतो की मला खूप छान वाटलं त्या क्षणाला बघून? मला जवळपास 20-25 वर्षाचा काळ गेलेला आहे आणि वारी करत असताना, वारीच्या प्रवासादरम्यान जे काही उभं रिंगण, गोद रिंगण असते त्या दरम्यान मला धावावं लागत होतं. तर सहज सांगायचं झालं तर माझं वजन काही फार जास्त नाही, कमीच आहे, 116 किलो. तरी सुद्धा घोडा ज्या वेगात धावेल त्याच वेगात मी धावत असतो, आजही धावत असतो. आणि तशी मुक्ताबाईने प्रचंड शक्ती मला दिलेली आहे. त्या शक्तीचा पुरेपूर वापर मी परमार्थ कार्याकरता करतो. तर भजनाचा आनंद घेत असताना, पावल्या करत असताना, उडी मारत असताना, उंच उडी मी मारत असतो. आणि भजनामध्ये तल्लीन होऊन भजन करताना जी काही ऊर्जा मिळते ते फार मोठी ऊर्जा माझ्या मनाला भावते. आणि भजन करत असताना जो आनंद मिळतो तो काय आगळा वेळा असतो. त्या भजनामध्ये आम्हाला समाधान वाटते. म्हणून पावल्या करणे, उड्या मारणे, गाये नाचे उड्या आपल्या छंदी मनाचे आनंद आवडले. आणि चोपदार म्हणून तुमची काय दिनचर्या असते वारीच्या दरम्यान? म्हणजे तुम्ही साधारण 2 महिन्याची वारी तुमची असते, म्हणजे मुक्ताईनगर पासून पंढरपूर पर्यंत आणि परत पंढरपूर पासून परत मुक्ताईच्या मंदिरापर्यंत. तर ते काय दिनचर्या तुमची असते? सकाळी आमच्या महाराजांसमोर आम्ही 3 वाजेपासून उठल्यानंतर सकाळी स्नान संध्या झाली की काकडा भजन 4 ते 6, नंतर रस्त्याने भजन. भजन करत असताना व्यवस्थित भजन, टाळकरी शिस्तीमध्ये चालणे, झेंडेकरी शिस्तीमध्ये चालणे, वारकऱ्यांना शिस्त लावणे,
त्यांना व्यवस्थित घेऊन चालणे, वारकरी संप्रदायाच्या ज्या चाली आहे, भजनाची जी पद्धती आहे ते गायकांना समजून सांगणे आणि कोणी अभंग म्हणावा, कोणी भजन करावं, कोणाला चाल द्यावी, कीर्तनाचं कोणी करावं, हे सर्व अधिकार आमच्याकडे आहे. ते आम्ही ते सांगत असतो, त्याप्रमाणे सूचना देऊन मग पुढचा कार्यक्रम होत असतात. आणि तुमच्याकडे खूप मोठी ही जबाबदारी आहे की तुम्हाला मुक्ताईंची पालखी सुखरूप पंढरपुरापर्यंत पोहोचवायची असते आणि तिथून परत मुक्ताईंच्या मंदिरापर्यंत आणायची असते. तर साधी गोष्ट नाहीये, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर आहे. तर याचा कधी बर्डन येतं का तुम्हाला? खूप असा त्रास होतो का या गोष्टींचा? नाही, उलट पक्षी आम्हाला इतरत्र दिवसामध्ये जो आनंद मिळत नाही तो आनंद या वारीमध्ये मिळतो. नाचते आनंद कल्लोळ पवित्र गाणे नामावली, तो नाचत जाऊ त्याच्या गावात, खेळिया सुख देईल विसावारे. हा भजनाचा आनंद 12 महिन्यामध्ये हे जे काही 2 महिने आहे ते 2 महिने जशी मोबाईलला चार्जिंग म्हणून, बॅटरीला चार्जिंग म्हणून लागते, तशी 12 महिन्याची ऊर्जा चार्जिंग ही या वारीमध्ये मिळत असते. आणि खरी साधना परमार्थ हा वारीमध्येच होत असतो. परंतु आमचा परमार्थ साधना वारीमध्ये होत असते, त्यामुळे आम्हाला फार आनंद मिळतो. आणि मग बर्डन वगैरे कुठल्याही प्रकारचं नाही. व्यवस्थित सर्वांचं मार्गदर्शन योग्य असते. ज्येष्ठ मंडळी आहे त्यांचं योग्य मार्गदर्शन असून खेडीमेडीच्या वातावरणामध्ये आम्ही सोहळा घेऊन येतो. या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप म्हणजे अभंग पाठ आहेत आणि या सगळ्या गोष्टी, पण वडिलोपार्जित तुमची काय परंपरा आहे? कधीपासून तुमच्या घरात वारकरी ही परंपरा चालू आहे? तशी आमची पिढीजातच परंपरा आहे वारकरी संप्रदायाची. मुक्ताबाई श्री क्षेत्र मुक्ताईनगर जुने मंदिरची वारी आमची पिढीजात, म्हणजे जुने जसे तुकोबाराय म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी, तशी मुक्ताईची वारी आहे माझ्या घरी. जुने आजही आपल्याकडे जे काही भाट वगैरे असतात त्यांच्याकडे नोंदी सापडतात आमचे पंजोबा किंवा त्यांच्या आधीपासून. अशी ही वारी आमची अविरतपणे अखंड आहे. तर नंतर पंजोबा नंतर आजोबा, आजोबा नंतर आमची आजी, आमची आई, मग आई नंतर आई वडील आम्ही त्या ठिकाणी आमचे वडील पूर्वी वारीमध्ये चालायचे. आता आई वारीमध्ये असायच्या, ते दिवंगत झाले. त्यानंतर ही सेवा माझ्याकडे वारीची अखंड. ते असताना आमच्या वडिलांकडे आई साहेबांची सेवाच होती, रथावर सेवे वगैरे ते करायचं. आणि तुमच्या आजोबांविषयी सांगितलं ते खूप सुंदर बासरी वादक होते, तर त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल? माझे आजोबा माझ्यापेक्षा उंच होते आणि ते कुस्तीपटू होते, फार मोठे, आणि पूर्ण तालुक्यामध्ये त्यांचं नाव लौकिक होतं. ते सुंदर बासरी वादन, भगवंत कृष्ण परमात्मा जसे वेणू बासरी वादन करायचे त्याच पद्धतीने बासरी वादन करायचे, भजन वगैरे करायचे. नित्यनेमाने परंपरेने आमच्या घरामध्ये हरिपाठ आणि पंचपदीचं भजन असायचं. तर त्यांच्या संबंधात जर सांगायचं झालं तर त्यांना बासरीचा फार मोठा नाद होता. आणि बासरी वाजवताना एकदा जुने लोक सांगायचे, आजही ते जिवंत आहे, जवळपास 94-95 वर्षाचे एक म्हातारा आजही जिवंत आहे, त्यांचे नातू वगैरे आपल्या सोबत आलेले आहे. ते सांगायचे की तुमचे आजोबा बासरी वाजवताना 2 तास त्यांच्या अंगावरती सर्प खेळला तरी सुद्धा भान नाही, एवढी बासरी वादन करायची. फारच सुंदर. आणि तुम्ही तुमच्या सहचारिणी विषयी काय सांगाल? कारण 2 महिने आता तुम्ही घरी नाही आहात, तो सगळा संसाराचा भार त्यांना सांभाळायचा आहे, तर कितपत सहकार्य त्यांचं असतं तुमच्या? खऱ्या अर्थाने आम्ही वारीला आल्यानंतर आम्हाला जे काही पुण्य मिळते हे पुण्य त्यांच्याचमुळे प्राप्त होते. कारण ग्रस्ती माणसाला फार काळ घर सोडून, घरादारावर तुळशीपत्र ठेवून एवढा काळ बाहेर राहणे शक्य नाही. तर अर्धांगिनीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. जे काही आहे आमच्या पश्चात जी जबाबदारी आहे त्या निभावतात आणि त्यामुळे त्यांचं फार मोठं योगदान आहे. तर त्यांच्या योगदानामुळेच आम्ही वारी येतो, वारी आम्हाला घडते. तसं तर परंपरेने आम्हाला हे करावंच लागणार आहे, ते करतच राहणार आहोत. परंतु आमची जी काही घरी कमी भासते कामामध्ये ते सर्व भरून काढतात. आमची आठवण त्या ठिकाणी मुलाबाळांना येऊ देत नाही आणि घरचे जे काही कामं असतील ते सर्व सहज करून घेतात. त्यामुळे त्यांचा फार मोठा वाटा आहे, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. असा कुठला अनुभव तुम्हाला आला का की जी काही आधी वारी होत होती त्यामध्ये खूप फरक आहे आणि आत्ताच्या वारीमध्ये खूप फरक आहे? आत्ताची मुलं वेगळ्या पद्धतीने वारीकडे बघतात आणि आधीची माणसं वेगळ्या पद्धतीने बघायची. तर असा कुठला एखादा अनुभव असेल, क्षण असेल जो तुम्हाला सांगावासा वाटतो? पूर्वी वारीमध्ये ठराविक लोक असायचे, वयोवृद्ध लोक असायचे. वारीत गर्दी भरपूर असायची, परंतु ठराविक भजन करणारी मंडळी ठराविक असायची, ठरलेले असायचे. कीर्तनाची चाल कोणी म्हणायची, कीर्तन कोणी करायचं, कुठं कोणाचं कीर्तन, हे असं ठरलेलं असायचं. पण अलीकडच्या काळामध्ये
वारीला अनन्यसाधारण महत्व तर आहेच, पण अलीकडे तरुण वर्ग फार वारीमध्ये वडलेला आहे. या वेळेचा फार मोठा विक्रमच झाला. आपल्या आईसाहेबांच्या सोहळ्यासोबत जवळपास 150 कीर्तनकार आहे आणि 250-300 ते टाळकरी आहे. झेंडेकरी भरपूर असे आहे, पायी चालणारे तरुणही भरपूर आहे आणि तरुण पावली करतात, काकड्यामध्ये असतात, कीर्तनाला दररोज 200-250 टाळकरी कीर्तनाला असतात आणि तो आनंद घेतात. आणि मी सांगून गेलो की गायनाचे एवढे आपल्या छंद मनाचे आनंद आवडणे असं तुमची काही महाराज खेडिया, नाट, गोंधळ वगैरे, गवळणी, भारुडं चालता चालता आपण जे काही करतो त्यावेळेस फार आनंदाने ते आनंद विभोर होऊन नाचतात, बागडतात, उड्या मारतात आणि परमार्थाची अनुभूती घेतात. या धकाधकीच्या युगामध्ये, कॉम्प्युटरच्या युगामध्ये खरं आज संप्रदायाची गरज तरुणांना आहे आणि तरुणांची गरज संप्रदायाला आहे. तरुण जर संप्रदायाकडे वळला तर त्याचंही जीवन मंगलमय होईल आणि संप्रदायाला सुद्धा पुढची निश्चिंती होईल की असे तरुण या ठिकाणी वळले, पुढची परंपरा सहज सांभाळल्या जाईल. पूर्वी लोकांना असं वाटायचं कीर्तन भजन हे वृद्ध लोकांचंच काम आहे, परंतु या ठिकाणी परमार्थामध्ये वयाची काही मर्यादा नसते. वयाची मर्यादा जर आपण पकडली, ध्रुवबाळाचं काय वय होतं परमार्थ करण्याकरता, भक्त प्रल्हादाचं काय होतं परमार्थ करण्याकरता वय लागत नाही. तर असे बाल स्वरूप असणारे काही भक्त आहे, तरुण सुद्धा या ठिकाणी आहे, माता भगिनी, महिला तरुण आहे, पुरुष तरुण आहे, असे बऱ्यापैकी वारीमध्ये सहभागी झालेले आहे. उलट पक्षी त्या तरुणांच्याच मेळ्यामध्ये फार मोठा भजन करताना आनंद येतो. खूप छान वाटलं मला आज पंकज महाराजांसोबत बोलून.